लोखंड तुम्ही महिना भंगार मध्ये आपलं कोणतं आणि माणसं हे सलाया बघा चावत ठेवत सलाया झूम करायला मग काय दादा उभा रे लहान थोडं फार झूम करायचं गावात क्लॅरिटी दे की सर बस बस पूर्ण गावाचा विचार घेतल्याशिवाय आपण गावाची यात्रा भरवतो का शकत नाही आणि यात्रा का भरवतो देवाला आपण साईबाबाला नाव का फोडतो यात्रा भरवल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण यात्रा भरवली देवाला जाऊन नमस्कार करतो म्हणून देवाला नाव फोडला म्हणजे आपण काय विचार करतो की देवा 12 महिन्यापर्यंत आमचं गाव सुखी राहायला पाहिजे आमचे मुलं बाळ सुखी राहायला पाहिजे आमच्या गावात काही दुःख विघ्न राहायला नको म्हणून आपण देवाची यात्रा भरवतो परंतु यात्रा भरवा पण आधी आपल्या गावाचा बंदोबस्त करा महत्वाचा विषय काढला तुम्ही बंदोबस्त म्हणजे का यात्रा भरवा भरवायची ना आपल्या गावात दारू बंद झाली पाहिजे आधी आपल्या गावात यात्रा भरवा आपण एवढा मोठा पैसा खर्च करतो काय यात्रा बंद गौरव यात्रा बंद देवनी यात्रा कधी बंद होत नाही तुम्हाला यात्रा बंद आणि यात्रा जर बंद करी अरे यात्रा बंद फक्त जत्रा चालू करा यात्रा जत्रा एकच असणार यात्रा म्हणजे यात्रा जत्रा म्हणजे यात्रा सकाळी उष्टा खाली खात राहा कोणता आधी आपल्या गावात दारू बंद करा दारू आपल्या गावात दारू पडेल कितना हे लवकर बोलतेस तू काय आपल्या गावात दारू बंद करा दारू जर बंद झाली तर भानगडी होत नाही आणि काही गावात भानगडी नाही झाल्या तर गाव सोडत राहतं म्हणून जो दारू पाडेल त्याने आपण कुणी पुरवतो मग जास्त लंब होते आपल्या गावामध्ये सट्टा बंद करा सट्टा बंद होणार नाही जो सट्टा खेळेल त्याला पहिला आपण काढून देऊ त्याला पहिला आपण सगळा उलटाच बोलू नाही ना तो अरे दारू जरी पेला तर आपल्या घरचं नुकसान होते आधी दारू कुठे तयार झाली बारक्या राष्ट्रात बारक्या राष्ट्रवाल्यांनी आपल्या भारतात दारू पाठवली की आपल्या भारतात सोडण्याला उपमा दिली सोडण्याची भारतात दुबळी व्हायला पाहिजे दारू पिऊन भांडणी व्हायला पाहिजे म्हणून बारक्या राष्ट्राने दारू आपल्या भारतात पाठवली आधी दारू कुठे आली दिल्ली अजून दिल्ली मुंबई इलाका अशा इलाख्यात आली आणि मग इलाख्याहून दारू सुटली आली कुठे जिल्ह्यात आली जिल्ह्याहून दारू सुटली आली तालुका पहिली सुटली पारामा झोपडा झापडीमा तेवढंच नाही नाला खोलामध्ये दारूला लायसन आहे लायसन पण कोणत्या दारूला आहे ओरिजिनल दारूला नकली दारू पिऊन घेताना कुठे मी पडून राहता त्याला काही मजा आहे का काही मजा का नको ती 10 रुपयाला मिळते आणि मोठी दारू कितीला भेटते 500 रुपयाला खंबा भेटतो पण दारूला काही मजा म्हणून आपण दारू बंद करा आपल्या गावात जत्रा भरवा तेव्हा शाळेला सुखनाथ भाऊ बोराणेकर यांचा तर त्यांच्याकडे जाऊ आणि आपण शाही सुपारी देऊ पण दारू बंद करा आपल्या गावाला काय सांगायचं आहे असा मरू नको दारूची बाटली रे पहिला ग्लास पितो मनुष्य दुसरा घेतला तिसरा घेतला की फेल होतो विचार करतो जोपर्यंत आपले लहान लहान मुलं आहे तोपर्यंत दारूचा शोक करून घ्या बरोबरीचा मुलगा झाला दारू पेले तर मुलाला सुद्धा व्यसन लागतो मुलगा काय म्हणतोय मुकेश दारूचं व्यसन कसं लागत असतं तुम्हाला माहिती का हे बाबा वेगळं बेटा इकडे या 10 रुपयाले जाय बिला टीमा जा आणि पार्सल ये पण मनी शाळा आहे रे मला अभ्यास करा नाही बाबा अभ्यास करा नाही पुत्र जातोय तुम्ही बाहेर येणार तुला बाप आहे का कोण आहे तू जा लवकर मग मुलाला व्यसन लागतं त्या मुलाला धाकाचा बापाचा धाकांना विराटीत जावं लागतं दारू घेऊन येतो पहिल्या दिवशी वाट घेऊन पाहतो तो
विचारायला इतकं जर बेकार तर मग बाप दारू पेत कस का असं रोज म्हणा बाप दारू पेस आणि घरमा भानगडी होतात. भानगडी होतात. पण आपण बी थोडी ले देखू. हा? मग मुलगा विचार करतो आज थोडी पावशर, नंतर अर्धी, मग एक, मग दोन, आणि मग बापाच्या मांडीला मांडी लावून दारू पितो. रोज मुलगा दारू पितो. मग काय होतं? मग पुढे काय झालं? अरे थोडी